तर मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे इताडे भिवंडी मुंबई या ठिकाणी सगळ्यात मोठं बिनजोडचा अड्डा मित्रांनो भरलेला आहे. आणि या मैदानामध्ये घाटावरचे अनेक टॉपचे नंदी या इताडे मैदानामध्ये पाळण्यासाठी जाणार आहेत. त्यापैकी अखंड महाराष्ट्राचं ज्या नंदीवर लक्ष लागलंय असा आपला लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर देखील मित्रांनो रात्रीच दाखल झालेला आहे या इताडे मैदानामध्ये. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही एक अपडेट देणार आहे. ते अपडेट म्हणजे आज बकासूरच्या किती शर्यत होणार आहे, किती वाजता शर्यत होतील आणि कोणासोबत, आणि बकासूरचा पायरा कोण असू शकतो याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो, मुंबईमध्ये टॉपची जोडी A1 जोडी म्हणून ज्या जोडीला बोललं जातं असा सैराट आणि भोंगाची जोडी, ह्या जोडीला मात देण्यासाठी अनेक नंदी संघर्ष करत आहे आता सध्याला तरी. आणि आज नक्कीच या संघर्षाचं फळ काही नंदींना मिळेल. पण तर बघूया. आज तुम्हाला पाहिलंच असेल सैराटचा बॅनर व्हायरल झाला होता आणि सैराटची शर्यत देखील मित्रांनो जमलेली आहे. ती सैराटची शर्यत कोणासोबत नक्कीच जमलेली आहे तर मित्रांनो, आज माझ्या माहितीनुसार सैराट विरुद्ध घोटचा सर्जा ही शर्यत होण्याची शक्यता आहे. मग तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा जेव्हा सैराटची शर्यत जमते तेव्हा तेव्हा सैराटचा पायरा भोंगाच असतो. मग घोटचा सर्जाचा पायरा नक्की कोण असू शकतो. तर मित्रांनो, आजच्या या इताडे बिनजोडच्या शर्यतीमध्ये पहिली बिनजोड माझ्या माहितीनुसार बकासूर घोटसर्जा विरुद्ध भोंगा सैराट ही शर्यत होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बकासूरची दुसरी शर्यत कोणासोबत होईल किंवा बकासूरचा पायरा कोण असेल तर मित्रांनो, बकासूरची दुसरी शर्यत जर झाली तर बकासूरचा पायरा असू शकतो शॉटगन मेहरबान. ही जोडी देखील एकत्र येण्यासाठी खूप वेळा संघर्ष झालेला आहे आणि ही जोडी आज या मुंबईच्या बिनजोड मैदानामध्ये एकत्र 100% येऊ शकते मित्रांनो. आणि मित्रांनो, भोंगा सैराट विरुद्धच ही शर्यत होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच की आज आपल्याला दोन टॉपच्या पायऱ्यामध्ये बकासूर पाळताना पाहायला मिळेल. पहिलं म्हणजे घोटसर्जाच्या सोबत आणि दुसरं म्हणजे मेहरबान सोबत, किंवा कदाचित बकासूर आणि मथुर देखील मित्रांनो एकत्र येण्याची आज खूप शक्यता आहे. तर पाहूया. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, बकासूरची शर्यत किती वाजता होईल तर मित्रांनो, बकासूरची पहिली शर्यत माझ्या माहितीनुसार 1 ते 1:30च्या दरम्यान बकासूरची पहिली शर्यत होईल. आणि दुसरी शर्यत मित्रांनो बकासूरची 4 ते 4:30च्या दरम्यान दुसरी शर्यत बकासूरची होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि दुसरी एक अपडेट मित्रांनो म्हणजे आज भोंगाच्या गाडीवर विठ्ठल बुतकर हे असण्याची शक्यता आहे. कारण थोड्या वेळापूर्वीच विठ्ठल हे मुंबईला रवाना झालेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा मोठी शर्यत भोंगाची होत असते तेव्हा तेव्हा विठ्ठल भोंगाच्या गाडीवर 100% बसायला सज्ज असतात. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच आज या इतडे अड्ड्यावर खूप मजा येईल आणि नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळेल. तर मित्रांनो,